सहा बॉल 21 रन पाहिजे. आता ह्याच्या हातात आहे कोण कोणाबरोबर सेमीफायनल खेळणार आहे ते. बाप वर्सेस बेटा ही पहिलीच मॅच आहे आणि रविवार आहे तर रविवारची सोय आणि आम्ही परंपरा चालू ठेवलेली. हा बघा शेवटचा पडलाय याच्यामुळे हॅट्रिक मिळेल. 5 विकेट ओव्हर. ही अशी मस्ती नसते करायची मैदानात. चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. नॉर्मली सगळ्या मॅचेसना काय असतं कारण NMMचा बजेट वाढलाय. PZS 2026. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे ग्राउंडमध्ये, क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये आणि आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली ती ग्राउंडमधून. कारण आज आहे टुर्नामेंट PZS 2026 यांच्या टुर्नामेंट आहे ज्या दरवर्षी होतात. त्यांनी दरवर्षी यांची तारीख पण फिक्स असते 25, 26 किंवा 24, 25 शनिवार रविवार जो येईल तो 26 तारखेच्या आजूबाजूचा. आणि मी एकटाच नाही आहे मैदानात, बरेच जण आलेले आहेत मैदानात. आणि आता पहिली मॅच सुरू होणार आहे. तर सगळ्यांनी विकेटवरती जायचंय. तिकडे आपल्याला उद्घाटन सोहळा पार पडा. गणपती बाप्पा मी पहिल्या मॅचचा टॉस. कोण जिंकलं टॉस? फाल्कन्स. आणि आयुषच्या संघाने टॉस हरलेला आहे. आणि यावर्षी आपण पण PZS मध्ये आहोत कारण NMMचा बजेट वाढलं आहे. आपल्याला अफोर्ड करू शकले NMM यावर्षी, त्यामुळे आपण आलो त्या टुर्नामेंटमध्ये. पहिल्या मॅचचा टॉस तर झालेला आहे आणि आपला छोटा प्लेअर आता उतरणार आहे मॅचला. बॅट बीट घेऊन रेडी आहे नवीन प्लेअर. आणि टॉस झालेला आहे आणि दोन्ही टीम प्लॅनिंग करतात. खूप जबरदस्त प्लॅनिंग करतात. इकडे एक टीम आहे, तिकडे एक टीम आहे. दोन्ही टीमचं आता प्लॅनिंग चालू आहे. मागे जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये बॉल गेला की डिक्लेअर आहे. त्या ह्याला रॉडला जरी लागला तरी डिक्लेअर, त्याला लागून आला बाकी सगळीकडे धावून येत तिथपर्यंत. या पत्र्याच्या पलीकडे बॉल गेला कसा पण नव्हते तेव्हा ती पडून नव्हते, डायरेक्ट जाऊ दे चौकार आहे. बॉल दिसला नाही पाहिजे, तिकडे चौकार आहे. इकडचा पण सेम नाही. याच्या पलीकडे बॉल गेला की त्याच्याकडे चौकार आहे. वरती पडला तर दोन, इकडनं खाली पुढे गेला डिक्लेअर, इकडनं खालून गेला तर डिक्लेअर, डायरेक्ट वरती गेला तर इतक्या ह्याच्यापासून झाडापासून ते इथपर्यंत पूर्ण बाउंड्री. नियमावली सांगितली जाते जी दरवर्षी सर्वांना माहिती असते, पण पुन्हा एकदा प्रोटोकॉल प्रमाणे सांगायला लागते. दरवर्षी सर्वांना माहितीच आहे. नॉर्मली सगळ्या मॅचेसना काय असतं की एक फिल्डिंग टीम फिल्डिंग लावते आणि मग आपल्या बॅट्समन येतात. पण आमच्या बॅट्समन इकडे बघा किती अतिउत्साही बॅट्समन आहेत सर्व. हे अगोदर आलेले आहेत आणि फिल्डिंग टीमला सांगतात बिल्डिंग लावा, बिल्डिंग लावा. अजून फिल्डिंग लागलेली नाही पण बॅट्समन आमच्या रेडी झालेले आहेत. आणि फिल्डिंग टीम काय करते? PZS 2026चा पहिला बॉल. बॅटिंग करणार आहे आयुष. आणि बॉलिंग कोण करतं? नाव काय बॉलरचं? आणि बॉलर आहे ते वैभव. आणि फक्त एक धाव पहिल्या चेंडूमध्ये. आणि अशा प्रकारे PZSची सुरुवात झालेली आहे. PZS 2026ची सुरुवात. आणि असा हा थरार 2 दिवस रंगणार आहे, आज आणि उद्यामध्ये. आणि दुसऱ्या चेंडूमध्ये पहिली विकेट. NMM स्ट्रायकरचा पहिला विकेट गेलेला आहे. पॉवर प्ले फुटलेला आहे. पहिला चेंडू घेऊन येतो यश साडे, फेस करेल आयुष बाबर. आता याच्यानंतरची मॅच आमची आहे NMM फायटर्सवर. सुंदर 12 चेंडूंमध्ये टॉस कोणी जिंकलाय? सुपरनोवा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल ती फॅल्कन्स या संघाला. कुठेतरी 24 बॉल 24 ची मॅच आता इंटरेस्टिंग. टुर्नामेंटचा पहिला सामना एकदम अटीतटीचा सुरू आहे. 6 बॉलमध्ये 8 रन्स हवे. 24च टार्गेट होतं, तरी पण कंडिशन आलेली आहे. 6 बॉलमध्ये 8 रन्स हवे. आणि आमची टीम फुल प्रॅक्टिस करते. आणि जर्सीचा कलर कॅमेऱ्यात वेगळा का दिसतोय? हा ग्रीन आहे, कॅमेऱ्यात वेगळा दिसतोय. अरे हा हे बघ ना,
आपला वेगळा ब्ल्यू दिसतोय ना. हा आणि इंडियाची जर्सी दिसते पण अशी नाही आहे, कलर वेगळा आहे आमच्या जर्सीचा. बिस्लेरी कलर. आणि एकदम सामना अटीतटीचा सुरू आहे. 5 बॉलमध्ये 6 धावा हव्या. 5 चेंडूमध्ये 6 धावांची. पहिल्या बॉलवर टुटी मारली आहे. बघूया या चेंडू काय करतोय. स्लोअर टाकण्याचा प्रयत्न, इकडे मात्र त्यांची संधी आणि सुंदर आणि इकडे कॅच पकडली आहे, कॅच आउट झालाय. 4 बॉलमध्ये 6 धावा हव्या आहेत. आणि पहिली विकेट गेली आहे या टीमची. TZS साठी वर्षानुवर्ष वाट बघतो ओपनरच खेळत होते आणि शेवटचे 4 बॉल राहिले तेव्हा ही पहिली विकेट गेली आहे. TZS साठी आवर्जून आणि आता हवे 4 बॉलमध्ये 6 रन. स्ट्रायकर्स या संघाने. तर बघूया शेवट कसा करतायत दोन्ही संघ. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन करण मोरे. स्लोअर चेंडू आणि एक डॉट बॉल आलाय परत. होतोय तो यश आता 3 बॉल 6 रन्स. फिरून मारण्याचा प्रयत्न. पंच वाईट चेंडू, अवांतर धावा. अशा वेळेला अवांतर धावा करणं म्हणजे चुकी असते. 2 धावा आल्या ज्येष्ठाने. आता हव्या त्या 3 बॉलमध्ये 4 रन हवे आहेत. 4 धावांची गरज. मस्ती मस्ती, अशी मस्ती नसते करायची मैदानात. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट. 3 बॉल 3 धावा हव्यात. गरज असताना बॅट्समॅन वरती प्रेशर होत. आपण एकदा करण मोरे. आणि इकडे मात्र स्लोअर चेंडू बीट करतायत. डॉट काढलाय बॉल. या टुर्नामेंट मध्ये एक नियम आहे, कंपल्सरी चेस आहे. म्हणजे तुम्ही टाय वगैरे असा काय प्रकार नाही. सेकंड टीम बॅटिंग करत असेल ना तर तिला कंपल्सरी ते रन चेसच करायचे आहेत. नाही केले तर टीम हरली. तिथे टाय, ड्रॉ, सुपर ओव्हर असा काय प्रकार नाही आहे. त्यामुळे त्यांना 2 बॉलमध्ये 3 रन करणं कंपल्सरी आहे. 2 रन केले तरी टीम हरली. 2 चेंडू 3 धावा. करण मोरे स्लोअर मध्ये इकडे मात्र फटकत. हातात कॅच. चला 1 बॉल 3 रन हवा आहे. म्हणजे मॅच वर खाली होत चालली आहे. 6 बॉल 8 वरनं ती 3 बॉल 3 वर आली आणि आता 1 बॉल 3 वर गेलेली आहे. 3 धावा आणि किक करा. शेवटची चेंडू 3 धावा. बॅटला बॉल लागला. शेवटी या टफ मॅच मध्ये आयुषची टीम जिंकलेली आहे. NMM स्ट्रायकर जिंकलेली आहे आणि 24 रन करू नाही दिले. चला एकदम टफ मॅच झाली. पहिलीच मॅच सुरुवातच एकदम जबरदस्त झालेली आहे टुर्नामेंटची. 3 बॉल 3 रन नाही झालेले आहेत. खूप चांगला शॉट पण सरळ जातो आकाश. अजून शॉट बॉल होता. आताच आमची पहिली इनिंग संपलेली आमच्या मॅचची आणि समोरच्या टीमने 12 रन्स केलेले आहेत. तुम्ही बघितले की नाही माहीत नाही. आयुषकडे कॅमेरा होता. हॅट्रिक घेतली आहे पहिल्याच मॅचला. 5 विकेट ओव्हर. 5 विकेट्स ओव्हर आहे. म्हणजे पहिला बॉल फक्त 1 रन गेला. बाकी 5च्या 5 बॉल विकेट आहेत. 1 रन आउट आहे. होती ना एवढ्या वर्षाची ती काढले. आणि आमचे गुरु आणि आमचे कोच हॅट्रिक नंतर कंटिन्युअस 2 विकेट्स भेटलेले आहेत. सर्व फिल्डरची मेहरबानी आहे आणि खूप सगळा सपोर्ट केला टीमने. आता आम्हाला 13 रन्स बनवायचे आहेत आणि आता आमचे बॅट्समन छानपैकी बनवतील गॅरंटेड. आमच्या संघाचा 1 ओव्हर 1 बॉल नंतर 7 रन झाले आणि 6 रनची गरज आहे 17 बॉलमध्ये. आणि ओपनर अजून खेळत आहेत आमचे. आता आम्हाला 2 ओव्हरमध्ये 3 रनची गरज आहे. 9 रन झालेत 2 ओव्हरमध्ये. आणि हा वाईट चेंडू बॅटने देणार नाहीत. त्यांच्या बॉलर जिद्दी सांगतात. बॅटने रन देणारच नाही काही झालं तरी. आणि वाईट टाकलाय. 1 रन टू विन. आणि हा शेवटचा धावा की फक्त डी डिक्लेअर झालेला आहे. म्हणजे बॅटने का रन दिलेला नाही. सांगितल्याप्रमाणे बॅटने रन दिलेला नाही. शब्द खरे ठरले आहेत. बॅटने रन देणार नाही. विक्ट्री. पहिली मॅच जिंकलेलो आहोत. आमची टीम बघा खुश सर्व. त्यांचा सत्कार करायचा आहे. अशोक बाबर यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. आमची विनंती आहे त्यांनी देखील त्यांच्या मुलाला आयुष बाबरला काहीतरी शिकवावं. स्वतः ट्रॉफ्या घेऊन जात आहेत. 1 ओव्हर मध्ये 4 विकेट 1 रन आउट आणि 1 रन देऊन मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आणि सत्कार करायचा सगळ्यांनी. अतिशय युनिक अशी गोलंदाजी.
आणि बाकीच्या बॉलर्सनी नोंद घ्यायची याची. 4 विकेट एका ओव्हरमध्ये पटकावले. आणि आमची टीम सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्ही कॅच बघितली की नाही माहित नाही, त्यांची 1 नंबर कॅच घेतलेली आहे. माझ्या हॅट्रिकची 1 नंबर कॅच घेतलेली आहे. याच्यामुळेच मला हॅट्रिक मिळाली. खरी गोष्ट आहे एकदम. गणपती बाप्पा ही सुरुवात आहे. उद्या शेवटची मॅच पण आम्हीच खेळणार आहे. आता जी मॅच चालू आहे त्यानंतर आपली मॅच आहे परत. आणि ह्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 34 रन मारलेले बॉलिंग टीमने. आणि आता बॅटिंग टीम चेस करायला आलेली आहे. म्हणजे त्यांना आता फक्त 9 बॉलमध्ये 3 रनची गरज आहे. 9 बॉलमध्ये 3च रन पाहिजे. म्हणजे त्यांनी 2 ओव्हर 3 बॉलमध्येच 32 रन मारले. हा पण 1 रन. म्हणजे किती 8 बॉलमध्ये 2 रन पाहिजे. 1 साईड झाली मॅच. अशी वाटली खूप टफ होईल पण 1 साईड झाली मॅच. मॅन स्ट्रायकर्सने फक्त 25 रन्स केले 4 ओव्हरमध्ये. बघूया फेस करेल जगदीश शेट्टी. सुंदर असा तोडलेला चेंडू. 1 रन घेण्यात यश मिळतंय आणि 2 रन धावा भेटले. सहजरित्या पूर्ण केल्या जगजित आणि अनिकेत लाड यांनी. 23 चेंडूमध्ये फक्त 24 धावांची गरज. रन्स कमी झालेत. पहिली मॅच यांनी खूप चांगली काढली होती. 24 बॉल 24 रन नव्हते करायला दिले. वॉटर जम्प मारलेला आहे. फिल्डिंगचा प्रयत्न केलेला. मला माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो, देवेश ठाकूरचा हात ऑलरेडी फ्रॅक्चर्ड आहे, तरी देखील त्यांनी आपल्या संघासाठी उडी मारून कॅच घेण्याचा प्रयत्न. सगळ्यांनी टाळ्या वाजवला पाहिजे. छान जम्प केली. जस्ट मिस झाली आपल्याकडनं. खूप चांगला प्रयत्न होता. काय डेडिकेशन आहे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. खूप चांगला प्रयत्न केला होता. पहिल्या षटकाच्या समोर धाव संख्या झाली ती 4. मस्त असे 2 डॉट बॉल काढलेले आहेत. आणि 22 बाजूत 18 बॉलमध्ये या संघाने पहिल्या वेळेला 24 रन करायला दिले नव्हते. आणि समोरच्या टीमने 3 ओव्हरमध्ये 35 रन चेस केले होते दुसऱ्या टीमबरोबर. दोन्ही टीममध्ये टफ आहे. ही पण बॉलिंग टीम आहे, ती बॅटिंग टीम आहे. मॅच चुरशीची होईल अशी अपेक्षा. आणि ही चालू असलेली मॅच खूप अटीतटीची झालेली आहे. आता 3 चेंडूमध्ये 2 रन्स हव्यात. 2 धावांची गरज आहे. असं वाटलं नव्हतं दुसऱ्या ओव्हरनंतर. बंद करून ठेवलं होतं, मोबाईल बंद केला होता. म्हटलं मॅच संपेल का. दुसऱ्या ओव्हरला खूप रन्स आले होते. पण मॅच शेवटी आता अटीतटीची झालेली आहे. 3 चेंडू 2 रन्स कंपल्सरी चेज. म्हणजे 1 रन करून जिंकणार नाही, काय पण नाही होणार. कंपल्सरी करायची. आणि हा चेंडू टाकलाय वाईट. गोलंदाजाने सर्वांनाच फसवलंय, बॅट्समन सकट विकेट किपरला पण. आणि वाईट टाकून एक्स्ट्रा रन पण दिलेले बाईकचं. मॅच संपली आहे. आणि आपल्या टीमची एकदम अटीतटीची मॅच होती. 40 रन पाहिजे होते. आणि कॅच आउट झालेला आपला बॅट्समन. ठीक आहे, फ्री होती, नो बॉल होता. आणि आपल्याकडे आता बॅट्समन टीमचे खुश झालेले. 8 बॉलमध्ये 3 रन हवेत. 8 बॉलमध्ये 3 रन हवेत. आणि 1च विकेट गेलेली. आणि एकदम कट टू कट मॅच होती. 40 रन होते. आणि 3रीच ओव्हर चालू आहे. 8 बॉलमध्ये 3 रन हवेत. आणि हा बघा शेवटचा पडलाय छक्का. 1 ओव्हर 1 बॉल ठेवून आमची टीम जिंकलेली आहे. 40 रन कव्हर केलेले आहे. सेकंड विन. आणि फक्त 13 बॉल 17 बॉलमध्ये 40 रन कव्हर केलेले आहेत. 1 नंबर. दुसऱ्या ओव्हरला मॅच बॉलिंगने ह्यावेळेला पहिली मॅच बॉलर्सनी काढली, दुसरी मॅच बॅट्समननी काढलेली आहे. पहिली मॅच आम्ही बॉलरनी काढली आहे, दुसरी मॅच या बॅट्समननी काढलेली आहे. अरे बघा इकडे बोल. 3 ओव्हरच्या आतमध्येच आपण जिंकलेलो मॅच. आपल्याकडे जेवणाची पण सोय आहे. आणि आता तिकडे जेवायला काय आहे, इकडे आहे पावभाजी. आणि आपले छोटे खेळाडू सर्व टीम मेंबर आहेत. आपल्या टीमचे दिसत नाहीत. अरे आमच्याच टीम मधला फायटर्स. पावभाजी आहे, पाव आहे, सर्व सोय आहे जेवणाची मस्तपैकी. आज शनिवार आहे त्यामुळे आज व्हेज आहे. 1 चेंडू 6 धावा हव्यात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्ट्रायकर्स 44 रन चेसिंगला होते. 38 झाले आणि कंपल्सरी चेस आहे. 5 रन करून पण नाही जिंकणार आहे. 6 तर मारायचंच आहे. 6. चला 6. 1 चेंडू 6 धावा. आणि मात्र इकडे फटका फसलाय. आणि आता हिची मॅच चालू आहे. युनायटेड ह्याच्यामध्ये 27 रन्स हवे 24 बॉलमध्ये आयुषच्या टीमला.
योग्यता आयुष्यच बॅटिंगला उतरलाय. पहिला चौका चेंडू वरती चौका. चौकार. आयुषने एकदम तुफान सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूत चौकार मारलेले आहे. सुंदररित्या टोलवलेला आहे आणि गहू. 2 रन धावून काढले. 6 बॉल 3 हवे असताना विजयासाठी 1 धावांची गरज आहे. 5 बॉलमध्ये 1 रन हवा आहे फक्त आता. आणि झाल्याच समय दिवसाची शेवटची मॅच आमची आहे. आजच्या दिवसाची पहिल्या दिवसाची. तर आमचा आता पहिला दिवस संपलेला आहे. शेवटची मॅच आम्ही हरलो आहे. ठीक आहे, 3मध्ये 2 मॅच जिंकून आम्ही तरी रँकिंगमध्ये वरती होत असू. आणि उद्या आता आपल्या अजून 3 मॅचेस आहेत राऊंडच्या. त्यानंतर क्वालिफायर वगैरे पण असतात. तर चला आजचा पहिला दिवस संपला आहे. हा आपला ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे, कारण आपण उद्या पण कंटिन्यू करणार आहोत. आपण फायनलपर्यंत जाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल फायनल. चला आजच्या पुरता बाय. The next day. तर दिवस दुसरा, हा सेकंड डे आपल्या PGADS 2026चा. आणि सध्या आयुषचीच मॅच चालू आहे. दुसरी मॅच चालू आहे आजच्या दिवसाची. दिवस पण दुसराच आहे आणि आमची 4थी मॅच आहे. म्हणजे आमची पण 34च मॅच आहे आणि आजच्या दिवसाची पण 4थी मॅच असणार आहे. त्याच्यानंतर एक मॅच होत, त्यानंतर आमची मॅच आहे. आणि आजच सर्व एंड होणार आहे, म्हणजे सेमीफायनल फायनल सर्व. आणि आम्ही रेसमध्ये आहोत. कालचा दिवस आमचा थोडा संमिश्र गेलेला आहे, म्हणजे माझा पण आणि आमच्या टीमचा पण. 3मधनं 2 मॅचेस जिंकून आम्ही रेसमध्ये आहोत सेमीफायनलच्या. आज आमच्या 3 मॅचेस अजून बाकी आहेत राऊंडच्या. त्यानंतर मग सेमीफायनल फायनल. आता आमची पुढची मॅच असणार आहे त्यांच्याबरोबरच, आयुष्या टीमबरोबरच. ही त्यांची 5वी मॅच आहे, आमची 4थी मॅच आहे. आणि यावर्षीचं आपलं पहिलंच वर्ष आहे यांच्या टुर्नामेंटमधलं भाग घेण्याचं. यांची टुर्नामेंट आज वर्षानुवर्ष सुरू आहे. ती सोसायटीमध्ये असायची NMM सोसायटीची ही टुर्नामेंट. तिचं नाव आहे PGADS आणि सेकंड डे आहे. चला आता आपण एन्जॉय करूया टुर्नामेंट. मॅचेस चालू आहेत दिवसभर. या मॅचेस चालूच राहणार आहे. प्यायची नाही, म्हणजे पाणी प्यायची सोय आहे, बाकी सोय नाही. बाकी खायची सर्व सोय आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण वगैरे सर्व आहे. तुम्ही काल पण पावभाजी होती, आज पण दुपारी जेवण असणार आहे, सकाळी नाश्ता असणार आहे. चला एन्जॉय करूया. असे सर्व टीम्स एक्सायटेड आहेत आणि सगळे एन्जॉय करत आहेत. याच्यात 7 टीम आहेत, म्हणजे जवळजवळ प्रत्येक टीममध्ये 15 ते 16 प्लेयर आहेत, 17 पण प्लेयर आहेत. विचार करा ना, 100 ते 125 लोक आहेत क्रिकेट खेळायला. प्रॅक्टिस चालू, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आहेत आपल्या या टुर्नामेंटमध्ये. एन्जॉय चालू. आणि आपली आता पुढची मॅच सुरू झालेली आहे. आयुषच्या टीमबरोबर मॅच आहे. आयुष बॉलिंग टाकतो. आमची पहिली बॅटिंग आहे आणि आम्ही परंपरा चालू ठेवलेली आहे टॉस हरायची. आपण मॅचमध्ये टॉस हरलेलो आहे, पण आम्ही ती परंपरा कंटिन्यू करणार आहे मॅच जिंकण्याची. आणि आयुष बॉलिंग टाकतोय आणि हा चांगला फटका. इकडे 10 रन आहेत आणि छानपैकी 2 रन धावून काढलेले आहेत. मॅचला सुरुवात झालेली आहे. आयुष ओव्हर आहे आणि बाप वर्सेस बेटा अशी मॅच आहे आजचा आपली. PGADS मधली बाप वर्सेस बेटा ही पहिलीच मॅच आहे. आयुष दुसऱ्या टीममध्ये आहे, मी दुसऱ्या टीममध्ये. मॅच टफ होणार आहे. त्यांना करो की मरोवाली मॅच आहे. आमची पण ऑलमोस्ट तीच सिच्युएशन आहे, कारण आम्ही एक हरलोय काल ना, त्यामुळे मजा येणार. अनाउन्समेंट झालेली आहे. आता आमचा स्कोर झाला आहे ते 2 ओव्हरमध्ये 14 रन आणि दोन्ही ओव्हरला 7-7 रन्स आलेले आहे. पहिल्या ओव्हरला 7, दुसऱ्या ओव्हरला 7. आता ही 3री ओव्हर, 3रं षटक मॅचचं आणि 1 धाव. कडक शॉट मारलेला आहे आणि इकडे चांगली फिल्डिंग केलेली आहे. चला 2 रन धावून आलेले आहेत मस्तपैकी. डिफिकल्ट म्हणता येईल, डिफिकल्ट चान्स होता हा. आणि आता काल एक मॅच आम्ही जिंकलोय. शेवटच्या 6 बॉलमध्ये 5 रन वगैरे नाही करायला दिले. शेवटचा बॉलर मीच होतो, शूट नाही करता आला कारण आपण मॅच खेळतो. आणि आता पुढची मॅच पण सुरू झाली आणि आमचे प्लेयर लगेच पुढच्या मॅचच्या प्रॅक्टिसला पण लागलेले आहेत. आणि आता आमची पुढची मॅच 2-3 मॅच नंतर आहे, तोपर्यंत आपला रेस्ट आहे. आणि यांच्याबरोबर आमची एक मॅच आहे, यांच्याबरोबर आहे. हा यांचा आयकॉन प्लेअर आहे, आयकॉन प्लेअरला टी शर्ट दिलेले आहे. इकडे जेवणाची सोय पण आहे. इकडे व्हेजवाल्यांसाठी काय छोले आहे, भाकरी आहे, भाकरी. आणि रविवार आहे तर रविवारची सोय आपली मस्त चिकनची आहे. चिकन आहे, भाकरी आहे, कांदा लिंबू तर आहेच, सोबत आहे राईस.
NMM मध्ये जेवणाची सोय खूप आहे मस्तपैकी. रविवारच्या दिवशी नॉनव्हेज जेवण आहे आपल्याला. आता पुढची मॅच पण आम्ही जिंकलो आहे. 5वी मॅच होती आमची. 5मध्ये 4 विन करून आमची सेमीफायनल बर्थ कन्फर्म आहे. आणि आपली थोडीशी बॉलिंग खराब पडली आहे मॅचमध्ये, जास्त रन दिले, पण आमच्या बॅट्समननी 2 ओव्हरमध्येच ते चेस केले 36 रन खूप छानपैकी. त्यामुळे आता आमचा टीम गेम चालू आहे. बॉलर जिथे खराब करतात तिकडे बॅट्समन चांगलं करतात, बॅट्समननी खराब केलं की बॉलर चांगलं करतात. फुल स्पीडमध्ये चालू तर सेमीफायनलचा बर्थ आहे आपली कन्फर्म. त्याच्या आधी एक मॅच आहे आणि हेच भेटणार आहे आम्हाला सेमीफायनलला. फुल चान्स आहे, फुल चान्स आहे. ह्यांचा अजून बाकी आहे गाऊन आमच्याकडे. सो चला तर जेवून घेऊया, भूक लागली. 4 सेमीफायनल टीम आम्ही पोहोचलेलो सेमीफायनलला. आमच्यावर अजून 3 टीम आहेत आणि आता 4 टीमचा लॉट पडतो. ह्याच्यात ठरणार आहेत कोणती टीम कोणाबरोबर खेळणार आहे ते सेमीफायनलमध्ये. 4 टीम आलेल्या आहेत, 1, 2, 3 आणि 8. तुम्ही 14 इकडे आलेले आहेत. 4 चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. ह्या 4 टीम्स पहिले ते कोणासोबत खेळणार. हा चिठ्ठी पाडेल 2 एकाने उचला, 2 एकाने उचला, ते आपापसात खेळतील. दोन उचल आणि तू 2 उचल. आता ह्याच्या आता आहे कोण कोणाबरोबर सेमीफायनल खेळणार आहे ते. 2 उचल. हा थांब साईड लाव. 2 चिठ्ठ्या उचललेल्या आहेत. टायटन्स वर्सेस युनायटेड. टायटन कोण? मॅव्हरिक्स. टायटन्स वर्सेस युनायटेड्स. आपण कोण आहे? तू वर्सेस मी. हे टायटन्स वर्सेस युनायटेड. बघा ह्यांच्या बरोबर आमची मॅच आहे फायनलची आणि त्या सेमीफायनलची. सेमीफायनलला आणि ते टायटन्स वर्सेस युनायटेड. टायटन्स युनायटेड पहिली सेमीफायनल. मॅव्हरिक्स आणि फायटर्स आणि आमच्याबरोबर यांची सेमीफायनल आहे. सेकंड सेमीफायनल आहे आमची. तर आता पहिली सेमीफायनल सुरू होते. 4 वाजले. सेमीफायनलची पहिली लढत. सेमीफायनल मॅच सुरू झाली. सेमीफायनलच्या मॅचचा पहिला फटका आणि 2 रन काढलेत. झाले सेमीफायनलला सुरुवात आणि ह्याच्यानंतर आमची सेमीफायनलची मॅच आहे. आणि हा फटका चौका. चला अशी मॅच सुरू आहे आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. चुरस सुरू आहे. सेमीफायनलची शेवटची ओव्हर. 6 बॉल 21 रन पाहिजे होते, पण पहिले 2 बॉल नो टाकले आणि 6 बॉल आता 17 रनावरती मॅच आली आहे आणि 2 बिमर टाकल्यामुळे बॉलर चेंज करावा लागलेला आहे. त्या बॉलरने 2 बिमर टाकले त्यामुळे चेंज करायला लागला. 6 बॉल 17 रन्स हवे आहेत. मॅच टफ चालू आहे. नो नाही 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 नाही. चौका 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 4. चौका चौका चौका. 5 बॉलमध्ये 13 रन्स हवे. कडक 5 बॉल 13 रन्स हवे. सेमीफायनलसाठी आमची सेकंड सेमीफायनल. बघा 4 बॉल 13 रन्स हवे आहेत. मॅच एकदम टफ चालू आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 रन्स आले आणि हा चौका गेलेला आहे. आणि आता 3 बॉलमध्ये 9 रन्स. 3 बॉल 9 रन्स. एकदम कडक. 3 बॉल 9 रन. 6 बॉल 21 वरनं 3 बॉल 9 रनवरती मॅच आली आणि बॅट्समन फुल फॉर्म मध्ये आहे. एक डॉट बॉल किंवा एक 6 मॅच इकडे तिकडे आणि मॅच आली आहे 2 बॉल 4 रन वरती. आत्ता 1 बॉल मध्ये 5 रन आले. एक वाईड आणि एक मस्त लांब असा पत्र्याच्या बाहेर चौका मारलेला आहे. मिस झाला आपल्याकडनं. 2 बॉल 4 रन्स. चौका. मॅच जिंकले एकदम. म्हणजे 6 बॉल 21 रन हवे असताना टीम जिंकलेली आहे. 1 नंबर बॅटिंग. मॅन ऑफ द मॅच. सर्व काय ह्यालाच आहे. 1 नंबर मॅच जिंकलेले आहेत. 6 बॉल 21 ची मॅच 1 बॉल ठेवून जिंकणं जबरदस्त. हरलोय पण मॅच आम्ही जिंकणार आहे. यांच्यावर आमची फायनल आहे. NMM टायटन्स वर्सेस आमची टीम. NMM फायटर्स फायनल आहे. आणि काय घेतलंय तुम्ही काय घेतलंय?
आणि आता आमची फिल्डिंग आहे. त्यांनी घेतली बॅटिंग पहिली, फिल्डिंग आता आम्हाला जायचं आतमध्ये. फायनलची मॅच एक इनिंग संपली, आमची बॉलिंग संपली आणि 18 बॉलमध्ये आम्हाला 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ही टुर्नामेंट जिंकण्यासाठी PJDS 2026 इन्फॉर्म बॅट्समन आहेत आणि होप की ते आरामात करतील 15 रन्स. सर्व मॅच करून 15 रन्स. बॉलिंग खूप चांगली टाकली. 18 बॉलमध्ये फक्त 15 रनची गरज आहे, पण फक्त नाही ते 15 करायचे आपल्याला. तोपर्यंत शेवटचा रन होत नाही ना, तोपर्यंत मॅच संपत नाही. शेवटची मॅच आहे आमची फायनलची. दहा बॉलमध्ये 3 रनची गरज आहे आणि मॅच आता आमच्या जवळजवळ हातात आली आहे. फक्त आम्ही काय मस्ती विनिंग मोमेंट चालू आहे. 2 रनची गरज. शेवटी PJDS 2026 आली आहे ती आमच्याकडे. NMM फायटर्स, कम ऑन NMM फायटर्स, नाचो नाचो. गणपती बाप्पा. केक कटिंग झालाय वरती. 2-3 बड्डे होते त्यासाठी आपण मिस केले आणि आता फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल आता. आणि आमचं लक्ष इकडे आहे, इकडे. त्यांना दोघी सन्मानित करण्यात येईल. टाळ्या. त्याचबरोबर प्रथमेश पासकर मोठा बालक. प्रथमेश साहेब त्याचबरोबर आपल्याला मदत केली, त्यांना देखील स्टेजवरती सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं. आणि यावर्षी इमर्जिंग कोचचं एक्सेप्ट करायचं. आणि सगळी एक खूप चांगली अनएक्सपेक्टेड ओव्हर त्यांनी आपल्या संघासाठी काढून ही मॅच महत्वाची जिंकून दिली. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर फ्रॉम NMM युनायटेड या संघातून त्यांच्या मुलीचा वाढदिवस देखील आज. 1 नंबर कॅचेस पकडलेले आहेत. बेस्ट प्लेअर PJDS 2026 चे बेस्ट प्लेअर आणि तिचा वाढदिवस पण आहे. हॅपी बर्थडे. बेस्ट बॉलर. थोडंसं 2 सामन्यात त्याला लॉस झाला, बेस्ट बॉलर. बॉलिंग उत्कृष्ट केली. त्याच्यानंतर बघूया बेस्ट बॅट्समॅनकडे. बेस्ट बॅट्समॅन या वर्षीचा असं आहे की त्याला पुढे कोण कॉम्पिटिशनच नव्हतं, त्यांनी एवढे फटके मारले आणि तो जातोय हरेश कांबळे यांना. त्याच्या रेसमध्ये तो नव्हतं, सेकंड नंबरला पण नाही कोण जवळपास त्यांना. नाना म्हणता त्यांच्या बॅटमधून 112 रन धावा आलेले आहेत. आणि बॅट्समन हरेश कांबळे मॅन ऑफ द सिरीज. यावर्षी आपण काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं, तर यावर्षी फक्त त्याला मालिका वीर नाही तर तब्बल 5,000 रुपये रोख रक्कम आपण ठेवलेली आहे मालिका वीर साठी. आणि त्या मालिका वीरचा मानकरी ठरतोय सुष्मित गायकवाड. मॅन ऑफ द सिरीज. बेस्ट बॅट्समॅन साठी आपल्याला बॅट देखील होती. अरे बेस्ट बॉलर साठी शूज देखील होते. हे कसं मंडळ आहे, सगळं विसरलं ट्रॉफीच्या नादात. मी विनंती करतो आणि घेतला हरेश कांबळे परत येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचे. बेस्ट बॅट्समनला बॅट आहे आपल्याकडे ट्रॉफी.
बेस्ट बॉलरला शूज आहे. रनर अप टीम एलिमेंट टायटन्स तोच स्टेजवरती यायचं. उपविजेती बीजेडेस 2026 ची. आमचा प्लेअर दमलाय बघा केवढा प्राइस सेरेमनी. सर्वांना असा मेडल दिलं जात आहे. फटाफट फास्ट फॉरवर्ड. उपविजेत्या संघाची ट्रॉफी. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल साळवी. बॉबी हा खालचा टेबल आहे ना फक्त असेल. अरे ते एक साईड अजून तिकडनं Champion.